नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 9,930 ते 23,170 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, पदवी तुमची झालेली असेल, टायपिंग तुम्हाला येत असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, कोण कोण अर्ज करू शकणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महिला व बाल विकास विभाग जळगाव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, एकूण या ठिकाणी आपल्याकडे 2 जाहिराती आलेल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या जाहिरातीवरती आपण आहे तर या ठिकाणी निम्न वैद्यकीय कर्मचारी म्हणजेच पॅरामेडिकल स्टाफ या पदासाठी पहिली वॅकन्सी या ठिकाणी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची ANM कोर्स किंवा JNM कोर्स असेल, पदवी तुमची असेल, पदव्युत्तर पदवी असेल, या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाईल। संगणकाचे ज्ञान या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। MSCIT वगैरे किंवा तत्सम संगणकाचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 11,916 रुपये इतके धर्मवेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर प्रशिक्षक म्हणजेच एज्युकेटर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। आता 10वी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, पदव्युत्तर पदवी असेल तर या ठिकाणी प्राधान्य असेल। ITI उत्तीर्ण असाल, पदवी असेल, संगणकाचे ज्ञान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी आहे। 10,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर खेळ प्रशिक्षण म्हणजेच PT इन्स्ट्रक्टर कम योगा टीचर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। BPED तुमचं झालेलं असेल, MSCIT किंवा इतर कोर्स तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सेम वयोमर्यादा या ठिकाणी देखील आहे, 18 ते 38 वर्षाची। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 10,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर स्वच्छता कर्मचारी म्हणजेच हाऊसकीपर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। SSC म्हणजेच 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 7,944 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मदतनीस म्हणजेच गृहरक्षक या पदासाठी, हेल्पर कम नाईट वॉचमन या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 10वी पास या ठिकाणी देखील असणं आवश्यक आहे। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 7,944 रुपये इतके वेतन तुम्हाला दरमहा दिलं जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपण आलेलो आहे दुसऱ्या जाहिरातीवरती। या ठिकाणी मित्रांनो, समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी तुमची असेल, संगणकाचे ज्ञान असेल, MSCIT किंवा इतर कोर्स तुमचं झालेलं असेल, मराठी टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचा 40 शब्द प्रति मिनिट असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 23,170 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पर्यवेक्षक अधिकारी या ठिकाणी, प्रोहिबिशन ऑफिसर आपण ज्याला म्हणतो, तर या पदासाठी वॅकन्सी या ठिकाणी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असेल, MSCIT किंवा इतर संगणकाचा कोर्स तुमचा झालेला असेल, टायपिंग तुमची मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट इतक्या वेगाची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 23,170 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। प्रशिक्षक म्हणजेच एज्युकेटर या पदासाठी ITI तुमचा झालेला असेल, 10वी 12वी उत्तीर्ण असाल, पदव्युत्तर पदवी असल्यास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल। संगणकाचे ज्ञान या ठिकाणी देखील आवश्यक आहे। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी आहे। 10,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर कलाधंदे, संगीत शिक्षक, आर्ट आणि क्राफ्ट कम म्युझिक टीचर या पदासाठी वॅकन्सी आहे। त्यानंतर प्रशिक्षण क्षेत्राचा डिप्लोमा तुमचा म्हणजेच ATD तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। संगीत विषय क्षेत्रातील पदवी असल्यास या ठिकाणी प्राधान्य या ठिकाणी असेल। संगणकाचे ज्ञान या ठिकाणी देखील आवश्यक आहे। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 10,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर खेळ प्रशिक्षक या पदासाठी म्हणजेच PT इन्स्ट्रक्टर या पदासाठी BPED तुमचं झालेलं असेल, संगणकाचे ज्ञान असेल तर 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 10,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर स्वयंपाकी म्हणजेच कुक या पदासाठी 10वी पास तुम्ही असणं आवश्यक आहे।
18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 9,930 रुपये या ठिकाणी वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर स्वच्छता कर्मचारी म्हणजेच हाऊसकीपर या पदासाठी 10वी पास तुम्ही असाल. 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 7,944 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल. तर मित्रांनो, या ज्या दोन्ही जाहिरातीमधील पदे आहेत सर्व 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्हाला व्यक्तीच्या कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत. पोस्टाने किंवा इतर पद्धतीने जे अर्ज पाठवले जातील या ठिकाणी ते स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज जे आहेत तुम्हाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 2रा मजला, आकाशवाणीजवळ, जळगाव या ठिकाणी कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहायचे आहेत. 5 मार्च 2024ला या ठिकाणी सकाळी 8 वाजता तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचे आहे. त्यानंतर 5 मार्च 2024ला दुपारी 1 वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर व्हायचे आहे. या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे दोन्ही जाहिरातीमध्ये आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिराती व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीच्या लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट मिळत राहण्यासाठी. तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.